निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतवाणी. बोला पुंडलिक वरदे. रामकृष्ण हरी. श्रोते हो, संत नामदेवांविषयी आजही आपण अधिक जाणून घेऊया. मागच्या भागात आपण बघितलं, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. ते बाहेर पडले खरे, पण नामदेवांचं मन जणू एखादी माहेरवाशीण माहेराहून परत जायला निघाली की तिला जसे अश्रू अनावर होतात, आई बाबा, बहीण भाऊ यांच्या प्रेमानं तिचे पाय जणू मणामणाच्या बेड्या घातल्यासारखे जड होतात, तसंच नामदेवांचं मन पांडुरंगाकडे पुन्हा पुन्हा ओढ घेत होतं. ते पुन्हा पुन्हा पंढरीच्या दिशेला वळून पाहत होते. इतकं माय लेकराचं नातं त्यांच्यात होतं. त्यांची ही करुण अवस्था पाहून ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, भगवत प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या अंतःकरणात भरपूर आहे. मग तू उगीच खंत का करतोस? ही द्वैतभावना सोडून दे. सर्वव्यापी स्वानंद स्वरूप तुझ्या हृदयातच साठलेलं आहे. परमात्मा सर्व विश्व व्यापून उरलाय. मग तू एवढा कष्टी का होतोस? नामदेव म्हणाले, ज्ञानदेवा, मी ज्ञानी नाही किंवा योगीही नाही. मला पंढरीनाथाशिवाय दुसरं विश्रांतीचं स्थानच नाही. यावर ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुझा पांडुरंग केवळ एकाच ठिकाणी नसून तो सर्वत्र व्यापून राहिलाय. तो जिथे नाही असं कोणतंही स्थान नाही. मग उगीचच कष्टी का होतोस? ज्ञानदेवांचं हे बोलणं काही केल्या नामदेवांच्या गळी उतरत नव्हतं. एखाद्या लहान मुलासारखा जणू त्यांचा हट्ट चालला होता. ते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, आपलं हे म्हणणं खोटं नाही, पण पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी असूनही चातक पक्षी ढुंकूनही तिकडे पाहत नाही. तो मेघाकडेच चोच वासून त्याच्याकडून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाची वाट पाहतो. त्याप्रमाणे माझं मन अहोरात्र विठ्ठलाचंच चिंतन करतं. तोच माझा जीवन मेघ आहे. यावर ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, पांडुरंगाच्या चरणी असलेला तुझा एकविध भाव पाहून तू खरोखर धन्य आहेस, असंच म्हणावंसं वाटतं. अशा प्रकारे सुखसंवाद करत चाललेले असताना दोघांच्याही हृदयात भक्तिप्रेम ओसंडून वाहत होतं. कधी ज्ञानदेव नामदेवांना प्रश्न विचारत, नामदेवा, हे अविनाशी भक्तिभाग्य तू कसं जोडलंस? तो भक्तिमार्ग मला सांग. तुझा तो भजनविधी सर्वांगाने कसा साधावा? निर्विकार ध्यानाचा प्रकार मला समजावून सांग. श्रवण, मनन, निजध्यास कशाला म्हणावं? भक्ती, धृती आणि विश्रांती म्हणजे नक्की काय? मला स्पष्ट करून सांग. मला या भक्तिसुखाची फार उत्कंठा लागली आहे. नामदेव म्हणाले, मी बहुश्रुत नाही, ज्ञानी नाही. मी तर वैष्णवांचा दुबळा दास आहे. पण शेवटी खूप वेळानंतर ते काही सांगायला तयार झाले. ते म्हणाले, मी तू पण मावळून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी त्याच्याच स्वरूपाचं दर्शन, रजतमसहित सर्व गुणांच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ ईश्वर प्रेमाचाच आनंद भोगणं म्हणजे भक्ती. स्थिर बुद्धी होऊन अनासक्तपणे वैराग्ययुक्त अंतःकरणाने भगवत प्रेमात तल्लीन होऊन देहभान हरपणं आणि प्रारब्ध भोगही भोगणं म्हणजे धृती. आणि एकांतवासात राहून ध्यान करणं हीच खरी विश्रांती, असं मी मानतो. ज्ञानदेवा, कायिक, वाचिक आणि मानसिक अशा त्रिविध भक्तीचा अनुभव त्या सर्वज्ञ पांडुरंगानं माझ्याकडून वदवला आहे. हे सर्व ऐकल्यावर ज्ञानदेव सद्गतीत झाले. ते म्हणाले, भक्त भागवत पुष्कळ ऐकलं, पण नामदेवांची सर इतरांना येणार नाही. त्यांच्या बोलण्यात जी सुखविश्रांती लाभते ती इतरत्र कधीही आणि कुठेही लाभणार नाही. पंढरपूरहून कराड, तऱ्हेगावच्या मार्गाने हा वैष्णव मेळा चालला होता. त्यांना पाहणाऱ्या दर्शनोत्सुक डोळ्यांचं पारणं फेडत तो तापी, नर्मदा तीरावर आला. तिथून प्रभासपट्टण, सोमनाथ,
द्वारका, मथुरा, कुरुक्षेत्र अशी यात्रा करून राजस्थानमधल्या बिकानेर नजीक तो आला. त्या वालुकामय प्रदेशात दोघांनाही खूप तहान लागली. पाण्याच्या शोधात असताना त्यांना एक खोल विहीर दिसली. ज्ञानदेव योगाभ्यासाचा आधार घेऊन सूक्ष्म रूपाने विहिरीत उतरले आणि त्यांनी तृषा शांत केली. नामदेवांसाठी ते पाणी आणणार होते, पण नामदेवांनी विठ्ठलाचं स्मरण करून त्याचा धावा केला. तेव्हा ती विहीर पाण्याने पूर्ण भरून वाहू लागली. नामदेवांच्या भक्तीचा प्रभाव पाहून तीर्थयात्रेस जाणे काही न लगे करणे असे ज्ञानदेवांनी धन्योद्गार काढले. या प्रवासात अनुभवलेली भक्ती आणि योग यातला फरक दाखवणारी ही कथा मोठी उद्बोधक आहे. श्रोतेहो, योगमार्ग आणि ज्ञानमार्ग हे कष्टसाध्य आहेत, तर भक्तिमार्ग काठोकाठ भरलेल्या विहिरीसारखा सर्वांना सोपा आहे. ती विहीर नामदेव कुवा या नावानं आजही ओळखली जाते. ती प्रख्यात तीर्थस्थान बनली आहे. ही वैष्णव मंडळी शके 1212ला बाहेर पडली होती. ती शके 1217ला म्हणजे इसवी सन 1295मध्ये महाराष्ट्रात परतली आणि शके 1218च्या आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाली. नामदेवांनी एखादं मूल बऱ्याच काळानं आई भेटल्यावर जशी पायाला मिठी मारतं ना, तशीच त्यांनी पांडुरंगाच्या पायांना मिठी मारली. त्यांचा कंठ दाटून आला. ह्या तीर्थाटनात पुढे गोरा कुंभार, विसोबा खेचर, सावता माळी, परिसा भागवत अशी सारी संत मंडळी या वैष्णवांना येऊन मिळाली. हे सगळे पंढरपूरला परत आल्यानंतर माऊंद्याचा सोहळा पार पडला. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने संकल्प केला की अवघे संत जनाबाई आमुचे सांगाती, जेऊ एका पंक्ती सरीसे आम्ही. त्यामुळे त्या काळात ज्ञातिहीन मानले गेलेले संत चोखोबा, बंका यांनाही त्या उद्यापनात सर्वांबरोबर बसवण्यात आलं. उच्च नीच भावाचं अस्तित्व नाहीसं झालं. अशा प्रकारे चंद्रभागेच्या पवित्र तीरावर सर्व महाराष्ट्रातले संत एकत्र येण्याचा तो अखेरचा प्रीतिसंगम होता. श्रोतेहो, यानंतर 1.25 वर्षातच ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांनी आणि चांगदेवांनी सुद्धा समाधी घेतली. त्यावर आर्तवाणीत नामदेव लिहितात, गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. श्रोतेहो, संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर शोकविव्हल झालेल्या नामदेवांनी पदयात्रा सुरू केली. ते महाराष्ट्रातून पार पंजाबमध्ये जाऊन पोहोचले. तिथं ते तब्बल 20 वर्ष राहिले. तिथलं धर्मपरिवर्तन त्यांनी थांबवलं. पंजाबमधल्या घुमान इथं त्यांचं मंदिर आहे. तिथे आजही त्यांचे अभंग आणि पदांचं पठण चालू असतं. नामदेवांचे तिथले शिष्य बोहरदास यांचे वंशज हे तिथली व्यवस्था पाहतात. शीख धर्माच्या स्थापनेपूर्वी नामदेवांनी आपल्या रसाळ वाणीनं भागवत धर्माचा संदेश पंजाबात प्रस्तुत केला. त्यांनी सुमारे 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची पताका अटके पार नेली. भक्त भागवत बहुसाल ऐकिले, बहु होऊनी गेले होती पुढे. परी नामयाचे बोलणे, नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरपमू. नामयाची वाणी अमृताची खाणी, घ्यावी आता धनी सर्वत्राही. श्रोतेहो, नामदेव अभंग गाथेतला हा अभंग असला तरी हा अभिप्राय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. नामदेवांची प्रत्येक कृती, श्वास हा ईशभक्तीचा हुंकार होता. त्यांचं बोलणं नुसते शब्द नाहीत, तर तो सरस्वतीचा अद्भुत असा साक्षात्कार आहे. माझा जीवलग कोण याचं उत्तर देताना ते म्हणतात, जीवलग कोण तुझं विण होईल, जे माझे जाणेल जड भारी. अन्यायी अपराधी तुम्हा शरणागत, तुझं विणहित कोण करी. नामा म्हणे आई धावावे लवलाही, बुडतोया डोही दंभाजिया. म्हणजेच त्यांनी पांडुरंगालाच आपला जीवलग मानलं आहे. ते म्हणतात, माझं दुःख, उणीवा, अपराध हे सारं
मी तुझ्या पायावर अर्पण करतो. तुला मी शरण येतो. देवा, तुझ्याशिवाय माझं हित कोण करणार? आई जशी संकटात सापडलेल्या आपल्या मुलाला प्रसंगी प्राण अर्पण करूनही वाचवते, तद्वत हे पांडुरंगा, तू मला वाचव. कारण या जगातल्या दंभाच्या डोहात मीही खोल खोल बुडतोय. म्हणून तू माझा उद्धार कर, मला वाचव. नामदेव महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, तुझं नाव अतिशय मधुर अमृततुल्य आहे. पण माझं मनच नामस्मरणात एकाग्र होत नाही. ते कीर्तनात रमत नाही, ते निद्रेत रमतं. वैषयिक सुखांकडे ओढ घेतं. हे सगळं होऊ नये म्हणून मी काय करावं, यासाठी तूच मला उपाय सांग. आणि शेवटी ते अगदी आर्ततेनं विठुरायाला विनवतात. श्रोतेहो, संत नामदेव महाराजांच्या विषयी आणखीही आपण जाणून घेणार आहोत. ते संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी. मुक्ताबाई एकनाथ नामदेव. लेखन अनुराधा दीक्षित. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे.